नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं क्वीन मोना किचनमध्ये. श्रावण महिना चालू झाला आहे. रोज आज काय बनवू जेवायला हा प्रश्न सगळ्यांनाच रोजच पडतो. म्हणून आज आपण सुरू करत आहोत आपली श्रावण स्पेशल भाजी. आहे एकदम मस्त. आज आपण बनवणार आहोत कोबीचा एक संपूर्ण आणि चमचमीत बेत. त्यामध्ये आहे हॉटेलसारखी कोबीची सुक्की भाजी. मस्त टम्म फुगणारी मऊ लुसलुशीत चपाती आपली तयार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त टम्म फुगली होती आपली चपाती. श्रावण महिना चालू झाला आणि काहीतरी स्पायसी आणि चमचमीत असं खायचं आहे. मग दररोजची भजी खायचाही कंटाळा आला आहे. मग टेन्शन नका घेऊ. इथे आपण एकदम सोप्या रेसिपीमध्ये कोबीची भजी बनवलेली आहे. त्याला कोणी पकोडे किंवा भजी म्हणतं. खायला एकदम क्रिस्पी अशी लागते आणि ही तुम्ही शेजवान चटणीसोबत खाऊ शकता किंवा टमॅटो सॉससोबत देखील खाऊ शकता. जर का तुम्हाला ते दोन्ही ऑप्शन नको असेल तर तसेही तुम्ही खाऊ शकता आणि खायला एकदम कुरकुरीत क्रिस्पी लागतात. रंग देखील खूप सुंदर येतो आणि खायला देखील मस्त लागतं. ज्यांना कोणाला कोबीची भाजी आवडत नाही किंवा कोबीचा कुठलाच पदार्थ आवडत नसेल पण त्यांना हे पकोडे मात्र नक्कीच आवडतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही कोबीपासून अजून कुठकुठले पदार्थ बनवता हे मला नक्की सांगा. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली छान छान कमेंट करून नक्की सुचवा मला. आणि तुम्हाला पुढे कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे मला नक्की सांगा. आणि माझं काही चुकत असेल रेसिपीमध्ये तर मला ते देखील नक्की सांगा. ते आपले कोबीचे पकोडे मस्त क्रिस्पी असे झालेले आहे. रंग देखील किती छान आला आहे पाहिलं ना. इथे आपली पूर्ण कोबीची थाली तयार झालेली आहे.